जय शिवराया. हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. शिवाजीनगरचा कोंबडी उपकेंद्र म्हणून तिथे एक सिग्नल आहे. त्या सिग्नलवरती एक एस टी आडवी गेली होती असं सर्वांचं म्हणणं आलं. तर मी उतरले खाली. जवळजवळ 20 ते 40 मिनटं आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो आणि आम्ही पाहत होतो की काय नक्की चाललं आहे. हा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल. प्रत्येक जणाला जायची घाई होती आणि ती एस टी आडवी होती. मी उतरून एकदा ऑब्झर्व केलं की नक्की कुठे काय प्रॉब्लेम आहे. एस टीवाल्याला मी रिक्वेस्ट पण केली पुढच्या सिग्नलवरनं टर्न करा, कारण ह्या एस टीमुळेच सगळीकडं ट्रॉफिक झालं होतं. एस टीवाले काय ऐकाना. मग आम्ही 4-5 जण उतरलो खाली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी शूट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर कशीबशी ती एस टी स्टँडकडं टर्न मारून गेली आणि थोडासा मार्ग आम्हाला निघण्यासाठी भेटला आणि आम्ही बाहेर आलो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, ती एस टी तुम्ही बघू शकता. बघा, ड्रायव्हर काय ऐकाना, बाकीची लोकं पण ऐकाना, प्रकर्ष आवाज, कोणी काहीही ऐकाना. मी म्हणून ऊन वरनं पडले, लोक घामाघूम झाले, कोणी कोणाचं काही ऐकत नव्हतं. आम्ही निघालो पुढे. निघाल्यानंतरचा रोड तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण खाली रोड होता. पूर्ण फक्त ट्रॉफिक तिथे शिवाजीनगरच्या तिथे झालं होतं. तर मित्रांनो, तुम्ही कधी पण सिग्नल जर नसेल तर क्रॉस करताना विचार करा की बाकीच्या लोकांना अडवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आय थिंक पोलीस तिथे नव्हते असं सगळ्यांचं म्हणणं आलं. गरमी पण भरपूर होती, लाईट पण गेलेली होती सिग्नलची मित्रांनो, तिथल्या शिवाजीनगरच्या सिग्नलची. त्यामुळे हे भयंकर ट्रॉफिक बघायला भेटलं. आम्ही पुढे निघून आलो. पूर्ण रोड फ्री होता, पण तिथलं जे भयानक 20 मिनटाचं सिग्नल होता ना, तो एकदम भयानक होता मित्रांनो. आम्ही कसंबसं सुटलो आणि आम्ही आमच्या घरी येण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड एरियामध्ये आम्ही पोचलो. तुम्हाला कसा वाटला हा माझा ब्लॉग, की असं कुणालाही रोडमध्ये त्रास होईल असं कुठल्याही चालकाने करू नये. पोलीस पण माणूसच आहे, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालायचं म्हणलं ना. आता आपल्याला ऊन लागते म्हणून आपल्याला जाण्याची घाई आणि कर्कश आवाज लोक देत होती. तर मित्रांनो सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की पोलिसांनीही लक्ष घातलंच पाहिजे होतं, परंतु तिथे काय प्रॉब्लेम होतो आपल्याला माहीत नव्हता. जो असेल तो असेल, पण प्रत्येक चालकाने लक्ष घालूनच ड्रायव्हिंग करत जा. सिग्नल नसेल तर थोडं आजूबाजूला बघूनच चालवा. एस टी धारकाची पण चुकी होती का नव्हती माहीत नाही, पण ती एस टी पूर्ण आडवी असल्यामुळे सर्व पब्लिक ट्रॉफिकमध्ये अडकलं होतं मित्रांनो. आम्ही कसंबसं घामाघूम होऊन आम्ही गाडी चालवली आणि निघून आलो मित्रांनो. खूप भयानक परिस्थिती होती. ऊन असं मी म्हणते 4-4:30च्या दरम्यानची वेळ होती, परंतु असं वाटत होतं की दुपारचंच ऊन आहे. एकामागं एक बस चालत होत्या आणि भरपूर एकामागं एक बस असली ना की बाकीच्या गाड्यांना निघायला पण प्रॉब्लेमच होतो. तर थँक्यू. तुम्हाला कसं वाटला माझा ब्लॉग?